येणाऱ्या काहीच दिवसांमध्ये भारतामध्ये मान्सूनचा पाऊस दाखल होतोय. यावर्षी सरासरीच्या 92% म्हणजेच तब्बल 8% कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परंतु सध्या मे महिन्याच्या मध्यामध्ये राज्यभराचं जर तापमान आपण बघितलं तर जवळपास 45 अंशापर्यंत जाऊन पोहोचलंय. येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये महाराष्ट्रात सुद्धा मान्सूनचा पाऊस दाखल होईल. महाराष्ट्रात 7 जूनला मान्सूनचा पाऊस दाखल होतो. परंतु सध्याची स्थिती 45 अंश एवढं तापमान राज्यभरात आहे. पुढचे 5 दिवस राज्यातील तापमान, राज्यात कुठं किती पाऊस पडणार आणि हवामान विभागाने काय इशारे दिलेत हे आपण जाणून घेतोय. सध्या मी पुणे हवामानशास्त्र विभागामध्ये आहे. आपल्यासोबत प्रांजली कुलकर्णी मॅडम आहेत. मॅडम, लोकमत ॲग्रोमध्ये स्वागत आहे. थँक्यू. पुढचे 5 दिवस, मागच्या 5 दिवसाचा अंदाज आणि पुढचे 5 दिवस काय हवामान विभागाचे इशारे दिलेत त्या संदर्भात सांगा. हो, आता सगळ्यात आधी आपण मागील 5 दिवसात राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान कुठे होतं ते बघूया. 10 मे रोजी जळगाव इथे 42.5 अंश सेल्सिअस तापमान होतं. 11 मे रोजी अकोला इथे 45.1, 12 मे रोजी अकोला इथे 45.6, तर 13 व 14 मे रोजी अकोला इथे 45.9 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. म्हणजेच जवळपास 46 अंश सेल्सिअस पर्यंत राज्याचं तापमान पोहोचलेलं आहे. म्हणजे हा कालचा आकडा आहे. हो, बरोबर आहे, कालचं तापमान आहे. येस. आता 13 मे रोजी संपलेल्या आठवड्यातील पर्जन्यमान बघायचं झालं तर कोकणात पालघर, मुंबई, मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, मराठवाड्यात परभणी आणि विदर्भात अकोला, अमरावती, वाशिम आणि वर्धा हे जिल्हे इथे संपूर्णतः कोरडे होते. तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये पाऊस मध्यम, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. म्हणजे हे जिल्हे वगळता मागच्या 5 दिवसांमध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडला. बरोबर आहे. वेगवेगळ्या, म्हणजे काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी हलका पाऊस झालेला आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. ओके. आता हे इनसॅट 3D उपग्रहाचं छायाचित्र आहे ज्याच्यावरून आपल्याला ढगांची स्थिती दिसून येते. ओके. आणि हे आता पुढील 5 दिवसांचा पर्जन्यमानाचा अंदाज दाखवणारे नकाशे आहेत. तर तुम्हाला दिसू शकते की आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात हवामान कोरडे राहील ह्या दिवशी, म्हणजे आजचा दिवस. हो, बरोबर. 16 तारखेला आणि 17 तारखेला दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात हवामान कोरडे राहील. ओके. नकाशामध्ये जो भाग रंगवलेला नाही तिथे हवामान कोरडं राहणार आहे. तर 18 मे रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात कोरडं असेल. 19 तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस, तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. बरोबर. आता आपल्याला हवामानाचे काय इशारे दिले आहेत ते बघूया. कोकणात पुढील 3 दिवस सर्व जिल्ह्यांमध्ये 1-2 ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव इथे पहिल्या दिवशी तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर इथे पुढील 4 दिवसात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पहिल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली इथे 1-2 ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पुढील 5 दिवस अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा इथे तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. आता तापमानाचा अंदाज बघायचा झाला तर कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील कमाल तापमानात पुढील 4 दिवसात 1-2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतर हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात महाराष्ट्राच्या आंतरिक भागात किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात फारसा बदल संभवत नाही. विदर्भात पुढील 5 दिवसात कमाल तापमानात फारसा बदल संभवत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुढचे 15, 16
17 म्हणजे आजपासून पुढचे 4 दिवस म्हणजे साधारणतः 18-19 तारखेपर्यंत अजून 1-2 अंशांनी तापमान वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे जवळपास 46-47 अंशापर्यंत पण हे तापमान जाऊ शकतं. बरोबर. आता आपण पुढचं बघूया नकाशा. 15 ते 21 मे या कालावधीतील कमाल तापमानाचा अंदाज बघायचा झाला तर कोकणात तापमान 36 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता असून आपण जसं पूर्वेकडे जातोय तसं तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आणि विदर्भात तापमान साधारण 44 अंश सेल्सिअस पर्यंत काही ठिकाणी जाण्याची शक्यता आहे. आता 22 ते 28 मे या कालावधीतील कमाल तापमानाचा अंदाज बघायचा झाला तर परत कोकणात 32 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याची शक्यता आहे. आणि जसं पूर्वेकडे जातोय तसं तापमानात 44 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भातल्या काही भागात 44 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान जाईल. बरोबर. आता आपण कृषी सल्ल्याकडे वळूया. कोकणात आंबा व भेंडी यांची काढणी करावी. काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. खात्रीशीर सिंचनाची सोय असल्यास हळदीची लागवड सुरू ठेवावी. भाजीपाला तसेच नव्याने लागवड केलेल्या काजू, सुपारी आणि नारळाच्या रोपांना पाणी द्यावे. आंब्यामधील चाकाचे प्रमाण कमी करण्यासाठी फळे 85 ते 90% पिकल्यानंतर फळांची काढणी सकाळी 10 वाजण्यापूर्वी किंवा सायंकाळी 4 वाजल्यानंतर देठासकट करावी. खरीप हंगामासाठी नांगरणी वखरणी करून शेत जमीन तयार करण्यास सुरुवात करावी. मध्य महाराष्ट्रात उष्ण वाऱ्यांना अडथळा निर्माण होण्याकरता शेताच्या कडेला बांधावर अडथळे उभे करावेत. तात्पुरत्या स्वरूपात शेताच्या कडेला हिरवी जाळी लावावी. फळझाडांच्या खोडांना बोर्डो पेस्ट किंवा चुन्याची पेस्ट लावावी. यामुळे सूर्याची किरणे परावर्तित होतात आणि खोडाची साल फुटण्यापासून वाचते. भाजीपाला पिके आणि फळबागांमध्ये बाष्पीभवनामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी गवत, पिकांचे अवशेष, पेंढा किंवा पॉलिथिनचे आच्छादन करावे. खात्रीशीर पाण्याची उपलब्धता असल्यास हळद पिकाची लागवड सुरू ठेवावी. उन्हाळी बाजरी, भुईमूग पिकात भाजीपाला व फळबागेत गरजेनुसार पाणी द्यावे. मराठवाड्यात उन्हाळी भुईमूग, मका, भाजीपाला पिके व फळबागांना गरजेनुसार पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या अळ्यात व भाजीपाला पिकात आच्छादन करावे. काढणीस आलेल्या उन्हाळी भुईमूग पिकाची व भाजीपाला पिकाची काढणी करावी. मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टिन बेन्झोएट 5% 4 ग्रॅम किंवा स्पिनटोरम 11.7 SC 4 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील कीटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. विदर्भात काढणी झालेल्या मूग, भुईमूग, भाजीपाला व कलिंगड, खरबूज या फळांची काढणी सकाळी किंवा सायंकाळी करावी. काढणी झालेल्या भात पिकाची काढणी सकाळी किंवा सायंकाळी करावी. उन्हाळी मूग, भुईमूग, तीळ, सूर्यफूल व चारा पिके तसेच फळबागा आणि भाजीपाला पिकांमध्ये गरजेनुसार सकाळी किंवा सायंकाळी हलके व वारंवार पाणी द्यावे. वांगी पिकावरील शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन 25% प्रवाही 30 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी. ओके. तर हवामान विभागाचा हा कृषी सल्ला होता. याच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचे 4 दिवस म्हणजेच आज 15 मे आहे, 16, 17, 18, 19 मेपर्यंत साधारणतः 1-2 अंश तापमान वाढेल. साधारणतः कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या विभागामध्ये. विदर्भामध्ये हे तापमान म्हणजे कमाल तापमानात वाढ होण्याची अजून शक्यता नाही आहे. तर यानुसार हवामान विभागाने दिलेल्या कृषी सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी आपलं नियोजन करावं. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी खतं बियाणांची खरेदी सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांना अजून एक सूचना अशी असेल की यंदा पाऊस कमी पडणार आहे, एल निनोचा प्रभाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्याची किंवा लागवडीची घाई करू नये. ज्या वेळेला तुमची ओल शेतामध्ये असेल व्यवस्थित त्याच वेळेला तुम्ही पेरणी केली पाहिजे.